नमस्कार शेतकरी मित्रांनो, नमस्कार. आपण आज आलो आहेत पराक्रम टोंपे सर यांच्या शेतामध्ये. आपण हळदीचं बियाणं कमी पडलं म्हणून एक 6-7 वळी प्रयोगिक तत्वावर कापूस पहिल्यांदा लावला. कापूस पीक म्हणलं की आमच्या इकडे रेगाट्या मागं एकरी एक बॅग रासायनिक खताची व त्याच्यानंतर 2 ते 3 डोस रासायनिक खताचे देत असतात. पण इथं आपण बघू शकतोय इथं कापसाची आपण लागवड केलेली आहे. त्या पद्धतीनं कापसाची लागवड केलेली आहे. बेसल डोस आहे, फक्त एक ड्रिंचिंग केलेली आहे. याला नंतर दुसरा डोसही देणं झालेला नाही. इथं पाऊस आमच्याकडं अतिवृष्टी झालेली आहे, त्यामुळं इथं वापसा नव्हती. आता कुठं 2-3 दिवसापासून पाऊस उघडलेला आहे म्हणून आता वापसा झाली. पण आश्चर्यचकित करणारा प्लॉट आहे आणि त्याच्याहून आश्चर्यचकित करणारा प्लॉट 62 दिवसाचा प्लॉट आहे. एकही फवारणी नाही इथं, पण कसल्याही प्रकारचा रोग नाही इथं बघू शकतो आपण. बाकीच्या केमिकलच्या पिकावर कापसावर थ्रिप्सनं थैमान घातलेला आहे. पूर्ण पीक थ्रिप्स आहे. इथं बघा मित्र कीटक आहे, मित्र कीटकांची संख्या भरपूर आहे आणि सरपंचाचाही स्वतः कापूस आहे. ते कापूस मोठे उत्पादक शेतकरी आहेत, त्यांचा केमिकलवर कापूस आहे. सरपंच साहेब, आता रासायनिक फवारणी तुमच्या किती झाल्या? समजा तुमच्या फवारण्या झाल्यात रासायनिक. रासायनिकच्या 4 फवारण्या झाल्या. फवारण्याहून देखील आमच्या इथे मावा तुडतुडा हा, थ्रिप्सचं थैमान घातलेलं आहे. हे कापूस चांगला आहे का तुमचा रासायनिक वरला कापूस चांगला चांगला? कापूस आहे रासायनिक असून. रासायनिक वर असून बर. बघा म्हणजे- फवारण्याच्या कापूस कोणत्याही प्रकारचा पडलेला नाही. कमराला आहे सरपंचाच्या, कमरेला कापूस आहे, कमराला पोटाला कापूस आहे. ना? त्याच्यात खूप बचत झाली. फवारण्या 4 फवारण्या म्हणजे मिनिमम एकरी 1,000 रुपयाची फवारणी म्हणलं 800,000 रुपयाची 800,000 तरी 3-4 हजार रुपये बचत झाली. आपले. आणि एकच बेसल डोसवर आहे, दुसरा बेसल डोस हातात द्यायचा आहे आपल्याला. धन्यवाद. ठीक आहे, धन्यवाद.